मंगळवारचे उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत मंगळवारी अवलंबलेला हा उपाय खूप प्रभावी ठरतो. मंगळवारी एक नारळ घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून हनुमान मंदिरात अर्पण करा किंवा वाहत्या नदीत अर्पण करा. हा उपाय 7 मंगळवारपर्यंत करा. यामुळे तुमच्या पत्रिकेत मंगळ बलवान होईल. घरात सुख शांती समृद्धी मिळवायची असेल, जीवनात प्रगती करायची असेल तर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी आणि त्यांना गूळ, हरभरा आणि मूग अर्पण करावी. यानंतर माकडांना गूळ आणि हरभरा खाऊ घालणे देखील शुभ आहे. हे 21 मंगळवारपर्यंत करावे. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि लक्षात ठेवा, दिव्यामध्ये फक्त लाल रंगाची वात वापरावी. लाल रंगाची वात नसेल तर थोडेसे कुंकू लावा. यानंतर मंदिरात बसून बजरंग बाण आणि हनुमान चालीसा पठण करा. याने सुख, समृद्धी आणि संपत्तीचा योग तयार होतो. प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे. या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो. लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते. शिवलिंगावर लाल फूल अर्पित करायला पाहिजे. शिवलिंगावर लाल फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते. मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचे पाठ करावे. एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहेत तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या. हा उपाय तुम्ही रोज देखील करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करा. यानंतर मंदिरातच एका लिंबावर 4 लवंगा ठेवा. नंतर हनुमानजी समोर बसून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करा. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली लिंबू आणि लवंगा ठेवा. असे केल्याने नोकरी व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या कामात यश मिळेल. नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर मंगळवारी एक लिंबू घ्या आणि ते तुमच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा आणि नंतर त्याचे 2 तुकडे करा. डाव्या हातात धरलेला लिंबू उजवीकडे फेका आणि उजव्या हातात धरलेला लिंबू डाव्या हाताकडे फेका. असे केल्याने प्रत्येक कामात नशीब तुमच्यासोबत राहील आणि सर्व प्रकारचे काळे जादू तुमच्यापासून दूर राहतील. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर मंगळवारी उपवास करा आणि हनुमानजीची पूजा करा. तसेच एक डाग नसलेला लिंबू घ्या आणि रात्री 12 वाजण्यापूर्वी त्याचे 4 भाग करा. लिंबाचे 4ही भाग 4ही दिशांना दूरवर फेकून द्या. असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल. पैशासंबंधित समस्या वारंवार येत राहिल्या तर मंगळवारी उपवास करा आणि हनुमानजींना चोळ अर्पण करा. तसेच एक लिंबू घ्या आणि चौकात जा आणि नंतर ते तुमच्या डोक्यावरून 7 वेळा मारा. यानंतर लिंबाचे 2 भागामध्ये कापून घ्या. लिंबाचा एक भाग मागे तर दुसरा भाग पुढे फेकून द्या आणि मग शांतपणे घरी जा. असे केल्याने हनुमानजीच्या आशीर्वादाने समृद्धीचे दरवाजे उघडतील आणि पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतील. जर व्यवसायात बराच काळ चांगला चालत नसेल तर दर मंगळवारी उपवास करा. एक लिंबू घ्या, तो तुमच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी 4ही भिंतींना लावा आणि लिंबाचे 4 तुकडे करा. नंतर लिंबाचे तुकडे 4ही दिशांना फेकून द्या. असे केल्याने वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि व्यवसायात नफा मिळू लागेल. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी रामचरितमानससह हनुमान चालीसाचे पठण करावे. या स्तोत्राचे पठण केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि घरात पैसा टिकून राहतो. जर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करायच्या असतील तर मंगळवारी स्नान करून ध्यान करा. तसेच लाल वस्त्र परिधान करा. यानंतर विधीनुसार हनुमानाची पूजा करा. यावेळी हनुमानाला लाल रंगाची फळे, शेंदूर, फुले अर्पण करा. कपाळावर शेंदुराचा तिलक लावावा. वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि घेऊही नका. यामुळे आर्थिक स्थिती खराब होते. तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक समस्येने वेढलेले असाल आणि या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडू इच्छित असाल तर मंगळवारी हनुमानजीच्या ओम हन हनुमंते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. तुमच्या घरात सुखसमृद्धी राहावी.
आणि कुटुंबाला कोणत्याही वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी मंगळवारी एक लहान मातीचे भांडे खरेदी करा. त्यात मध टाकून त्यावर झाकण ठेवा आणि ते भांडे झाकण लावून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर मंगळवारी पांढरा कोरा कागद आणि केशरी सिंदूर घ्या. आता त्या सिंदुरात थोडेसे चमेलीचे तेल टाका आणि एका पांढऱ्या कोऱ्या कागदावर रामाचे नाव लिहा. राम 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 अशा प्रकारे 11 वेळा राम नाव लिहावे आणि त्यानंतर कागद नीट वाळवावा आणि सुकल्यानंतर कागदाची घडी करून पाकिटात ठेवावी. कुटुंबात कायम आनंद टिकवून ठेवण्यासाठी मंगळवारी अंघोळ केल्यानंतर काही चमेलीचे फुले गोळा करा. त्या फुलांचा हार बनवा आणि हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तो अर्पण करा. तसेच आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा आणि अगरबत्ती लावा. तुम्हाला संततीचे सुख मिळवायचे असेल तर मंगळवारी अंघोळ केल्यानंतर एक नारळ आणि 1.25 मीटर लाल कपडा घ्या. आता ते लाल कपडा नारळाभोवती गुंडाळा. अशा प्रकारे लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करा. त्यानंतर मंदिरात किंवा स्वतःच्या घरात एखाद्या योग्य ठिकाणी बसून हनुमानाष्टक पठण करा. तुम्हाला तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल तर मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी उशीवर चंदनाचा तुकडा ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तो चंदनाचा तुकडा कोणत्याही धार्मिक स्थळ किंवा मंदिरात दान करा.